मार्केटमध्ये भरपूर फ्रेश मटार विकायला येत आहे आणि त्याचबरोबर मटारचे रेट सुद्धा भरपूर कमी झालेले आहेत। मग घरच्या घरी मटारची चमचमीत भाजी व्हायलाच हवी, त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, तीळ, लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा, भिजवलेले काजू, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतले। तेलामध्ये जिरं चांगलं तडतडीत लाल करून एक तमालपत्र टाकलं, त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट सुद्धा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची। लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद, मटार पनीरचा मसाला किंवा किचन किंगचा मसाला टाकून ग्रेव्ही चांगली परतवून घ्यायची। याच्यामध्ये अर्धा किलो सोलून घेतलेला मटार टाकला। घरामध्ये फ्लावर गाजर सुद्धा होते म्हणून फ्लावर गाजर स्वच्छ धुवून बारीक कापून टाकले। चवीनुसार मीठ टाकलं आणि ते गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। 1.5 ग्लास गरम पाणी टाकलं। 7-8 मिनिटं मटार शिजेपर्यंत लो फ्लेमवरती झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। मटार शिजलेली आहे। 2 चमचे दुधावरची साय आणि 1 चमचाभर दूध घेऊन साय फेटून घ्यायची। गरमागरम मटारवरती फेटून घेतलेली दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम टाकायची। कस्तुरी मेथी, बटर टाकायचं। 2 मिनिटं भाजी उकळवून घ्यायची। गरमागरम भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी क्रीमी मलाई मटार तयार आहे।